तर पंढरपूर ही एक आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाते, परंतु याला नाट्य परंपरेची कशा पद्धतीची जोड मिळाली, काय आहे नेमका इतिहासाला? नाही, कसं आहे, आपलं पंढरपूर म्हणजे खरं तर अध्यात्माची नगरी आहे. अध्यात्माची फार मोठी परंपरा या पंढरीला लाभलेली आहे. पण अध्यात्माच्या परंपरे एवढंच सांस्कृतिक परंपराही फार मोठी आपल्या पंढरपूरला मिळालेली आहे. म्हणजे फार मोठा इतिहास जरी असेल तरी तो उपलब्ध नाही, पण साधारण 100 वर्षापर्यंतचा इतिहास आपल्याकडं उपलब्ध आहे. तर पंढरपूरमध्ये संगीत, नाट्य आणि सगळ्याच कलाक्षेत्राचे सगळं आपल्या पंढरपूरनं अगदी गौरवशाली इतिहास निर्माण केलेला आहे. उदाहरणार्थ जागतिक कीर्तीचे चित्रकार मकबूल फिदा हुसेन या पंढरपुरातलेच. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्यांनी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रामध्ये एवढं काही क्रांती परिवर्तन केलेलं आहे ते जब्बार पटेलसुद्धा पंढरपूरच्या रेल्वे वसाहतीत जन्मलेले आहेत. हिंदी सिनेमातली आपली नायिका हेलन आपल्या सोलापूर जिल्ह्यातच कुर्डुवाडीच्या रेल्वे स्टेशनवरतीच हेलनचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. आणि पंढरपूरमध्ये तर कसं की अगदी नाट्यक्षेत्रावर बोलायचं झालं तर साधारण 1928 पासून म्हणजे खरं जिथपासून इतिहास उपलब्ध आहे, विठ्ठलराव मोहोळकर हे स्वतः नाटक लिहायचे आणि सादर करायचे. तर त्यांचे राव बहादूर आणि समाजचित्र अशी काही नाटकं त्यांची एवढी गाजली की त्या काळातली गोष्ट म्हणजे साधारण हे 1928च्या त्या दरम्यानची गोष्ट. समाजचित्र नाटकामध्ये त्यांनी त्यावेळेला जातीयवादाचं वरती ते नाटक सादर केलं होतं. आणि नुसतं नाटक सादर केलं नाही त्यांनी, त्या नाटकामध्ये जेवढी काही 18 पगड जातीची पात्रं होती ती सगळी पात्रं त्यांनी त्या जातीच्याच लोकांना करायला लावली. आणि विशेष म्हणजे विठ्ठल मंदिराच्या तिथं चोखामेळांच्या समाधीच्या जवळ या सगळ्या कलाकारांनी सहभोजन केलं. तर गंमत अशी की त्या काळात जातीभेदाच्या विरोधात किंवा त्या संदर्भानं बोलण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. यांनी तर नाटक दाखवलं आणि सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन जेवण केलं. असं सांगितलं जातं त्यांच्या कुटुंबियाकडून की त्यावेळेला त्यांच्या समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला की तुम्ही अन्य जातीची लोकं घेऊन हे का केलं म्हणून. ते झालं. खरं तर त्या काळी कसं होतं की आपल्या महिला या रंगमंचावर काम करत नव्हत्या, कारण ते स्त्रियांनी रंगमंचावर काम करणं हे कमीपणाचं समजलं जायचं. पण अशा काळात सुद्धा सुभद्राबाई जोशी नावाच्या एक अभिनेत्री आपल्या पंढरपूरच्या, त्यांनी पहिल्यांदा या रंगमंचावर काम केलं. त्यामुळे त्यांचीसुद्धा या 94व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं त्यांचीसुद्धा आठवण होते. मग पुढं असं करत करत पंढरपूरच्या नाट्यसृष्टीला एवढी स्थित्यंतरं आली की सगळे ऐतिहासिक, सामाजिक आणि सगळी दर्जेदार मोठमोठी नाटकं वेगवेगळ्या संस्थेनं दर 5-10 वर्षाच्या काळानं यातच स्थित्यंतरं येत होती. मधला एक जो काळ आला होता तर त्या काळामध्ये काय झालं की मेळा संस्कृतीनं फार मोठा आकार घेतला. म्हणजे मेळा संस्कृती त्याच्यामध्ये सगळंच असायचं, अभिनय असायचं, नकला असायचं, देशप्रेमावर गीतं असायची, सगळं सादरीकरण व्हायचं. एक काही काळ अन्नदाते वगैरे कंपनीनं मेळ्याच्या संस्कृती एवढी छानपणे राबवली. आणि मग हे होत 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 मग नंतर सोनबा सासवडे असतील, भगवान मास्तर कुलकर्णी असतील, नंतर साधारण 80च्या दशकाच्या नंतरची जर हे झालं तर विनय बडवे यांची नाट्य अभिनव संस्था. मग आम्ही त्या नाट्य अभिनव संस्थेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर सगळे चांगले जी काही दर्जेदार नाटकं आहेत त्याचे प्रयोग सादर केले. आम्हाला महाराष्ट्रातूनही फार चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जिथं पंढरपूरच्या नाटकाला अखेरची घरघर सुरू झाली म्हणजे ज्या वेळेला आमचं काम कमी झालं तिथंपासून पुन्हा नाट्य चळवळ ही थोडी मंदावलेलीच आहे. म्हणजे वाईट वाटतं की नव्या पिढीतून सुद्धा हे नाट्य चळवळ व्हायला हवी होती. पण सगळ्याच गोष्टीची कारण आहेत त्याला. म्हणजे एकतर कसं झालं की टी व्हीचं माध्यम आलं, सिनेमाकडेही लोकांनी दुर्लक्ष केलं, तसं नाटकाकडेही केलं. आणि नाटकाचे प्रयोग करताना पंढरपूरसारख्या कंपन्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं. परंतु ही नाट्य चळवळ बराच काळ अशी आम्ही टिकवत ठेवली. अनेक प्रयोग केले, महाराष्ट्रात केले.